आणि मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा अपंग व जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे माहेरघर असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप। आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढवणार। कुत्रा चावल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मनपा घेत असलेले शुल्क त्वरित रद्द करण्याची मागणी। आशापुरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष तसेच संचालक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा। आणि प्रोफेसर कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे उद्यान सुशोभीकरण व विरंगुळा केंद्राचे माजी महापौर यांच्या हस्ते भूमिपूजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा अपंग जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे माहेरघर असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला। धुळे जिल्हा अपंग व जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे माहेरघर असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। यावेळी गोटे यांनी पुढे सांगितले की अपंग आणि जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांची धुळे जिल्हा हे माहेरघर आहे। डिसेंबर 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बोगस दाखल्यांप्रकरणी पुराव्यासह माहिती दिली होती। 12,000 कोटी रुपयांच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फडणवीस आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडेंनी कारवाई तर केलीच नाही, परंतु या प्रकरणात गुंतलेल्यांना बेमालूमपणे अभय दिले। धुळ्याच्या हिरे वैद्यकीय आणि धुळे जिल्हा रुग्णालयातून तब्बल 1300 बोगस दाखले दिले गेले आहेत। 40% जास्त अपंगत्व असल्याचा दाखला मिळाला तो सरकारी जावे असल्यासारखा वागतो। अपंगाचा दाखला मिळून शाळांमध्ये मोठा घोटाळा करण्यात आला। अपंग युनिटच्या नावाखाली शिक्षण सम्राटांनी प्रचंड धुतले। उघडकीस आलेले पूजा खेडकर प्रकरण हा एक नमुना आहे। गावोगावी अशा शेकडो पूजा आहेत। या प्रकरणाचा गांभीर्याने सरकारने विचार करावा असे गोटे यांनी सांगितले। यावेळी तेजस गोटे, दिलीप साळुंखे आदी उपस्थित होते। मी कैलासजी भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तत्कालीन डीन अधिष्ठाता यांच्याकडून 50,000 दाखल्याचे झेरॉक्स घेतले आणि त्या सगळ्यांची तपासणी केली। स्वतः मी केली, दुसरं कोणी माझ्या सांगितलेलं नाही। आणि माझ्या लक्षात आलं की जे आपल्या आजूबाजूला लोक आहेत त्याच लोकांनी अपंगाचे दाखले घेतलेले। मग मी सगळं पार्टी डिटेल काढलं तर साधारणतः मला असे 1200 आणि 1300 याच्यामध्ये एवढे अपंग असल्याचं याद्या मिळाल्या। मी त्या याद्या सगळ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवल्या। त्यात शिक्षक जास्त होते म्हणून मी ह्या विनोद तावडेंकडे दिल्या, पण 12-15 वेळा भेटलो, पण त्यांनी हे सगळं प्रकरण काढून टाकलं। तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा साधारणतः 12,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार किमान एका शिक्षकाचा पगार 1 लाख रुपये दिला। एक शिक्षक लावायला जाईल तर 20 लाख रुपये देतो फक्त त्याला। लवकर सत्य आहे। एका शिक्षकाची नियुक्ती द्यायची असेल तर 2 लाख रुपये देतात शिक्षण संस्थेचे लोक आणि सगळे शिक्षणाधिकारी त्यालाच महत्त्व देऊ। तिला डॉक्टर आहे जो अधिकारी तो सुद्धा 2 लाख रुपये किती भ्रष्टाचार आहे। आणि गेल्या 16 वर्षापासून अण्णा आपण जी काही मी तर सांगितलं त्यावेळेला की SIT स्थापन करा। काय सेवा निवृत्त हायकोर्ट जज निर्माण काय त्यांच्याकडे तपासणी हे भयंकर आहे, महाभयंकर आहे। असं पूजा खेडेकर अशाच तयार होतात आणि गृहमंत्री या अधिकारामध्ये जर त्यावेळेला बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांना जर तुरुंगात पाठवलं असतं तर महाराष्ट्रात पूजा खेडेकर निर्माण झाली।
राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविनाश देशमुख यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविनाश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात सरकारने राज्यात शिक्षक, आरोग्य अशा कुठल्याही प्रश्न ठोसपणे काम केले नाही. केवळ टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप करीत गलिच्छ राजकारण केले. जनतेला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आरोग्य, शिक्षण आणि विकास हवा आहे. त्यामुळेच याच प्रश्नावर आम आदमी पार्टी काम करणार असून यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही राज्यात सर्व 288 जागांवर उमेदवार देणार आहे. स्वच्छ चेहरा देण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात अवधान व नरडाणा येथे MIDC असताना मोठे उद्योग आलेले नाही. केवळ कमिशनच्या प्रकारामुळे उद्योग दुसरीकडे जात असून जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना देखील पाणी शेतात देण्याचे योग्य नियोजन नसल्याचे आरोपही त्यांनी केला. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव अविनाश देशमुख, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद वळवी आदी उपस्थित होते. 100 जागांवरती आम आदमी पार्टी उमेदवार शोधत आहे आणि उमेदवारांची चाचणी चालू आहे. ज्या त्या डिव्हिजनमध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये असे सहसचिव सगळे त्यांचं काम चालू आहे. इथं प्रत्येक ठिकाणी उमेदवार चाचणी बघून उमेदवार कोण आम्हाला योग्य वाटतं त्या उमेदवाराला आम्ही संधी देऊन आम आदमी पार्टी विधानसभा पूर्ण ताकदीनं लढणार आहे. वरिष्ठांनी दिल्लीला आमची 1 महिन्यापाठी मिटिंग झाली दिल्लीमध्ये आम्हाला वरिष्ठांनी असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या ताकदीने उमेदवार बघा, आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांना तुम्ही सांगितल्याच्या प्रकारे संधी देऊन आपण महाराष्ट्र विधानसभा यावेळी ताकदीने लढू. आता महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे, त्याची परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रात, हे सगळं गलिच्छ करून टाकलेलं आहे राजकारण. आणि या 10 वर्षात तरी अशा अवस्था झाल्या जेव्हापासून भाजप सत्तेवर आले, अवस्था ही केली गेली की तत्व म्हणून कुठल्या राजकारणात राहिले नाही. हाणामारी, फोडाफोडी, कोण वस्तू कपडे काढीन, कोण वस्तू अंडरकट काढीन, ह्या लेवलला सगळं राजकारण केले. अशा परिस्थितीत आता जनतेला एक चांगला स्वच्छ असा चेहरा आम आदमी पार्टी म्हणून एक पर्याय म्हणून जनतेने तो घ्यावा. आणि जनतेला माझं तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की शिक्षण, रोजगार, आरोग्य यावर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता बोलायला तयार नाही. सकाळ उठले की हाणामारी, भांडण हेच चालू आहे सगळ्यांचं. आणि त्याच्यावर टीका टिप्पणी ह्याच दिवस चालले. ही 5 वर्ष 19 पासून ही 5 वर्ष कशी गेली 24 पर्यंत, कुठल्याही जनतेचा प्रश्न म्हणून, कुठल्या नेत्यानं कुठलाही प्रश्न म्हणून शेवटपर्यंत नेला जातो. कुठल्या बाबतीत काम करायला तयार नको. यांचं आपापसात चाललंय, पक्ष कुठला, हे कुठलं ती कुठलं, यानं गद्दारी केली, त्याला गद्दारी केली. जनतेला हे गद्दारी कोणी केली, काय केली, याच्याच काय केलं घेतात. जनतेला काय, जनतेचा विकास पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे आहे, हे जनतेला पाहिजे आहे. याचं कुणाला काय घेऊन गेलं नाही. त्यामुळे आम आदमी पार्टी असे चेहरे देईल की जे शिक्षणात पदवीधर असतील किंवा ते लोकांच्या प्रश्नासाठी सांगून थांबतो. धुळे महानगरपालिका कुत्रा चावल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी घेत असलेले शुल्क त्वरित रद्द करावे अशी मागणी समाजवादी पार्टी कामगार सभेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे महानगरपालिकेमार्फत कुत्रा चावल्यानंतरच्या उपचारासाठी प्रतिबंधक लस देण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे अशी मागणी समाजवादी पार्टी कामगार सभा धुळेतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात मनपा प्रशासन अपयशी झाले आहे आणि कुत्रा चावल्यानंतरची लस घेण्यासाठी मनपाच्या दवाखान्यात प्रति लस करिता 60 रुपये शुल्क घेण्यात येते. एकूण लससाठी 300 रुपये लोकांना मनपास द्यावे लागते. मनपा प्रशासनाचे कर्तव्य असताना कुत्र्यांचा बंदोबस्त होत नाही व करण्याचा विचार देखील मनपा करताना दिसत नाही. कमीत कमी लोकांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जमील मंसुरी, अखिल अन्सारी, गुड्डू काकर, इरफान मन्यार, आसिफ पठाण, रेहान अन्सारी, नवीद भाई आदी उपस्थित होते. धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा जो ढिसाळ कारभार आहे तो नवीन नाही आहे, परंतु सध्या जो पावसाळा सुरू आहे त्यात अधिकच भयंकर रूप असे शहराचे झालेले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढीग पडलेले असून यांची जी घंटा गाडी आणि ट्रॅक्टर आहे हे नियोजन शून्य कारभार आहे. 3-3, 4-4 दिवस कधी गायब राहतात. आठवड्यातून 1-2 दिवस एक कचऱ्याची गाडी फिरते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढीग निर्माण झालेले आहे. मोठ्या प्रमाणात रोगराई, मच्छर, डास निर्माण झालेले आहे. यांच्याकडे जी कार्य यंत्रणा आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे.
दुसरं जे मोकाट कुत्रे आहे तो विषय यांना हाताळतानाच आलेला नाहीये. आज मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांच्या चावा घेऊन लोक जखमी होत आहेत आणि त्यावर हे बेशरम महापालिका प्रशासन प्रत्येक व्यक्तीला जे रुग्ण उपचारासाठी येत आहे त्यांच्याकडून प्रत्येक लससाठी हे शुल्क घेत आहे. 60 रुपये प्रति लस घेत आहे. यांना लाज वाटायला पाहिजे की जे आपल्यामुळे घडत आहे, आपण नियोजन करत नाही म्हणून कुत्रे वाढलेले आहे आणि ते पिसाळले होत आहे आणि ते लोकांना चावा घेत आहे म्हणून लोक उपचार करण्यासाठी महापालिकेत येत आहे आणि त्यांच्याकडून हे प्रत्येक लससाठी 60 रुपये हे लोक घेत आहेत. आम्ही मागणी करतो समाजवादी पार्टीचे आज की यांनी तात्काळरित्या ते 60 रुपये शुल्क रद्द करावे आणि आपली आरोग्य यंत्रणेद्वारे पूर्ण सफाई त्यांनी करावी आणि जे कचऱ्याचे ढीग आहे ते यांनी सफाई करावी आणि जे लसची फी आहे ती रद्द करावी. जय हिंद, जय समाज. शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील पाटण मंच गाव मंडळ संचलित आशापुरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष तसेच संचालक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील पाटण पंच गाव मंडळ संचलित आशापुरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्राध्यापक केशव सीताराम मराठे 5 ऑगस्ट 1928, विद्यमान अध्यक्ष जगदीश केशव मराठे 5 ऑगस्ट 1963 व संचालक प्रशांत जगदीश मराठे 5 ऑगस्ट 1989 या मराठे कुटुंबातील वडील, मुलगा व नातू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष विनायक यशवंत पवार यांनी सरस्वती मातेला वंदन करत पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्रिवेणी संगमातील मराठी कुटुंबातील सदस्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करून विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी सह विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण संस्थाध्यक्ष जगदीश मराठे, संचालक प्रशांत मराठे यांच्यासह उपाध्यक्ष विनायक पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक निलेश बागल, ज्येष्ठ शिक्षक पंकज पवार, ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा भांबरे, पंकज कवटळकर, अनिल चौरे, ज्ञानेश्वर धनगर सर, सूरज पवार, भरत बोरसे, भाऊसाहेब भांबरे, दीपाली बोरसे, सत्यम मराठे, दिवान पवार, सागर बिल आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पवार तर निलेश बागर यांनी आभार मानले. आवाज येते की नहीं माझा? तो देखिए आज सारे छात्रा और छात्राओं ने जो प्रेम जताया उसके लिए मैं दिल से आभार मानता हूँ. और जो आपके स्कूल के या मेरे स्कूल के जो कर्मचारी बंधु और भगिनी यानी कि बहनें हैं उनका भी मैं दिल से शुक्रगुजार हूँ कि आप हमेशा इस तरह ही मेरे ऊपर प्रेम करते रहे और मैं इसी तरह बहारता रहूँ, यही मेरी इच्छा है. कहने के लिए तो बहुत है. कहने का अर्थ ये है कि स्कूल पिताजी ने शुरू की, उसका संभालना, सब ये करना. इसमें मेरे एक दोस्त है जो सुदामा और श्री कृष्ण जैसी हालत है. और अगर आप मॉडिफाई है तो आपने अगर शोले फिल्म कल देखी होगी तो जय और वीरू मेरे वीरू हमेशा मेरे साथ रहते हैं. विनायक यशवंत पवार, उनकी सहायता से ही सब कुछ चल रहा है. क्योंकि जब भी मुसीबत आई उस वक्त वो मेरे साथ खड़े हैं और हर मुसीबत का मुकाबला उन्होंने किया है. बच्चों, मैं आपसे ज्यादा बात कुछ नहीं कहूंगा. आज 5 अगस्त 2024 है. वैसे देखा जाए तो मेरे घर में मैंने जन्म लिया है 5 क्रमांक से. 4 पहले बहनें है, आशा, उषा, संध्या, बाद में यशोदा गुजर गई. फिर बाद में 5 नंबर क्रमांक पर मैंने जन्म लिया है. और वास्तविकता से अगर हमारे कुनबे में अगर कुछ किसी की मौत नहीं होती तो आज का जल्लोष अलग होता. 5 अगस्त ये पहला सोमवार सावन माह का, ये कम से कम 73 साल के बाद ऐसा युग आया है कि पहला सोमवार 5 सोमवार सावन की शुरुआत होती है. पर बदकिस्मती से मेरा भतीजा ही गुजर गया, इसलिए मैं कुछ जल्लोष कर नहीं सकता. पर मैं आज सबका शुक्रगुजार हूँ, आभार मानता हूँ, धन्यवाद देता हूँ. अंग्रेजी में कहा जाए तो थैंक यू. धुळे शहरातील देवपुरातील प्रोफेसर कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे उद्यान सुशोभीकरण व विरंगुळा केंद्राच्या भूमिपूजनाचा सोहळा माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी संपन्न झाला. धुळे शहरातील देवपुरातील प्रोफेसर कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत तसेच जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत 45 लाखांच्या निधीतून होणाऱ्या उद्यान सुशोभीकरण व विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन
माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी संपन्न झाले. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या सहकार्याने या कामासाठी 45 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामाचे भूमिपूजन माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्यासोबत प्रशांत सांगळे, चंद्रशेखर विस्पुते, राजेंद्र सूर्यवंशी, उषा वानखेडकर, दीपक पाटील, राहुल सोनवणे, ताराचंद बोरवाल यांच्यासह प्रोफेसर कॉलनीतील सर्व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोफेसर कॉलनीतील गार्डन येथे आमच्या संपूर्ण या भागातील रहिवाशांचा प्रत्येकाने जो योगदान दिलेला आहे, आर्थिक, सामाजिक सगळे जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या सगळ्यांच्या योगदानाचा फलित म्हणून आज येथे आमचा मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा 9 तारखेला तर होणार आहे, परंतु आज त्रिशूळाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तसेच या गार्डनमध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत तसेच जिल्हा नगर उत्थान योजनेअंतर्गत 25 लाख रुपये व मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत 20 लाख रुपये असं गार्डन सुशोभीकरण व विरंगुळा केंद्र असा जवळजवळ 50-55 लाखाचा निधी मी या गार्डनसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसेच आयुक्त मॅडम यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे. मला या प्रभागातील नागरिकांनी सलग खंड न पडू देता तिसऱ्यांदा निवडून दिलेला आहे. जनतेच्या आशीर्वाद, सदिच्छा, शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम आहेत. म्हणूनच मला महापौर पदापर्यंत पोहोचता आले आणि महापौर पदावर पोहोचल्यानंतर शासनाचा मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत जो 10 कोटीचा निधी मी आणलेला होता त्याच्यामधून 20 लाख रुपये इथे आणि 25 लाख रुपये जिल्हा नगर उत्थान असं एकूण 55 लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये गार्डन सुशोभीकरण आणि विरंगुळा केंद्र असे 2 कामांचं आज आम्ही भूमिपूजन करत आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा अपंग व जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे माहेरघर असल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा गंभीर आरोप. आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढवणार. कुत्रा चावल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मनपा घेत असलेले शुल्क त्वरित रद्द करण्याची मागणी. आशापुरी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष तसेच संचालक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि प्रोफेसर कॉलनी येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे उद्यान सुशोभीकरण व विरंगुळा केंद्राचे माजी महापौर यांच्या हस्ते भूमिपूजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.